आज मला स्वतःला शरम वाटते. रात्री विचार करत होतो की फास घेऊन मरून जावं. आम्ही विचार करतो की हजारो लोकांची घरं वाचवली आम्ही. आतापर्यंत कुठे काय झालं का आम्ही धावून जातो लोकांची घरं वाचवतो, पण आज स्वतःची आमची घरं तुटलेली आहेत. आधी तिला मारा तुम्ही आणि मग घर तोडा तुम्ही. त्याला ती चालू शकत नाही, बसू शकत नाही. म्हणजे एक मुलगी आणि तुम्ही मेसेज मध्ये हँडिकॅप तुमच्या पायावरती एवढं महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे अर्नाळामध्ये. सर्वे क्रमांक 44 आणि 45 हा सर्वे क्रमांक आहे. खरं तर हा सर्वे क्रमांक जे कोळी समाजाची लोक आहेत त्यांना त्यांचे जे काही जाळे असतात ते विणण्यासाठी आणि त्यांच्या कामासाठी हा आरक्षित आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आदिवासी बांधव कोळी समाजाचे काही लोक वास्तव्य करतात. आज अचानक राजन नाईक जागे झाले आणि त्यांना कळलं की कुठेतरी या जमिनीवरती अतिक्रमण झालंय आणि आज एवढा पोलीस फाटा येऊन या सगळ्या आदिवासी लोकांची घरं तोडलेली आहेत. खरं तर मला हे कळत नाहीये की एकीकडे नरेंद्र मोदी असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला हक्काचं घर असलं पाहिजे आणि दुसरीकडे याच लोकांचं घर तुम्ही तोडताय. याचा अर्थ या सामान्य जनतेने काय समजायचं? जर प्रशासनामध्ये एवढी ताकद असेल तर थोड्याच हाकेच्या अंतरावरती भारतीय जनता पार्टीचा रामदास मेहर याचा मोठा रिसॉर्ट आहे आणि तो देखील गुरुचरणवरती. गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी रामदास मेहर पैसे कमवतात. मग त्याच्यावरती कारवाई तुम्ही का करत नाही? आणि हा जो मतदारसंघ आहे हा स्नेहा दुबेंचा आहे. मग राजन नाईक याच्यावरती आवाज का उचलतात? खरंच राजन नाईक यांना त्यांचे जे पहिल्याचे जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, ते चुकीचा संदेश पोहोचवतायत का? आता या गरमीमध्ये सरकारने असं सांगितलंय की 12 ते 3 घराच्या बाहेर पडू नका आणि 12च्या आतच तुम्ही यांना बेघर केलेलं आहे. खरंच हा मोदी सरकारसाठी खूप मोठा प्रश्न आहे. जाणून घेऊया ज्यांची घरं तुटलीत. आज बघा ही एक ताई आहे. काय नाव आहे ताई तुझं? बसंते. किती वर्ष राहते तू इथे? कम से कम 40 वरती. 40 वर्ष. आज तुझं घर तोडलंय. घर तोडलं. ताई तुझं नाव सांग. भारती किशोर जाधव. भारती किशोर जाधव. तू कुठे इथेच राहायला आहे? हो, कोणत्या समाजाची आहे? आदिवासी समाजाची. आदिवासी समाजाची. आज तुझं घर तोडलंय भर उन्हामध्ये. म्हणजे उन्हामध्ये कणकणत्या उन्हामध्ये राहू शकत नाही आणि तुझं घर आता तोडलं. मग तेच तर मी सांगते की तुम्ही बीजेपी वाल्यांची ऐकून तुम्ही ही घरं तोडायला आली. म्हणजे कुठल्या कायद्याने आली? आज सरकार सांगतो की 12 ते 3 तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. मग आज आम्ही कुठे जाणार? या भऱ्या उन्हामध्ये आमची पोरं आणि लेकरं कशी राहणार आणि आम्ही काय करणार? आणि हा महेंद्र पाटील ह्याचं ऐकून तुम्ही बीजेपी वाले इथे घरं तोडायला आली. मग आता आम्ही जनता ही कुठे जाणार? का त्यांची बंगले नाही तोडले? का त्यांना टाइम दिलं घर खाली करण्यासाठी? का गरीब लोकांना टाइम नाही दिलं घर खाली करण्यासाठी? का हा अन्याय नाही तर काय आहे? बायकांना खेचून वगैरे सामान काढलं, लोटहानी केली. हे कुठलं कायदा आहे बीजेपी वाल्यांचा? ताई एक मिनिट. इतके वर्ष तू इथे राहिली. या अगोदर त्या बहुजन विकास आघाडी या पक्षाचे 3 आमदार होते, तेव्हा कधी असा प्रसंग झाला? नाही, कधीच नाही झालं. जितेंद्र ठाकूरांनी तुमच्यावर कधी अशी वागणूक केली? नाही, कधीच केली. बीजेपी सरकार आलं त्यांनीच आमच्या घरावर तोडक कारवाई केली आहे. ते आमदार राजन नाईक आहेत, त्यांचा हा मतदारसंघ आहे का? हा स्नेहा दुबेचा आहे. मग त्यांनी काय नाही मुद्दा उपस्थित केला? राजन नाईकांनी का केला? मतदारसंघ तर राजन नाईकांचा नव्हता, स्नेहा दुबेचा होता ना. अच्छा, तुम्हाला प्रशासनाने काय नोटीस वगैरे काय वेळ वगैरे दिला? नियमानुसार 15 दिवसाच्या आधी नोटीस द्यायला पाहिजे, बरोबर? त्यांनी काल आम्हाला नोटीस दिली दुपारी आणि आज घरावर येऊन रात्रीच्या रात्री आम्ही काय करणार? कुठे जाणार आणि कुठे जाणार आणि सामान कसं करणार? असंही 15 दिवसाचं गव्हर्नमेंट टायमिंग देतो. मग 15 दिवसाचं न देता तुम्ही 1 दिवसात काय आले? सामानासकट घरं तोडलीत तुमची. सामान सगळं आम्ही जसं बिसा काढलं अर्ध. आज गरीब आम्ही लोक, त्यांना तुम्ही टायमिंग दिला, टायमिंगच नाही दिला का? असा आम्हाला खेचाकाढ केली.
बीजेपी वाले, हे यांचे हलकट बीजेपी वाल्यांचे हलकट महेंद्र पाटील हा भडवा, यांनी सगळं नाटक केलंय, सगळं नाटक यांनी केलं आणि आता सांगतो तीर्थयात्रेला गेला. हे भडवा गेला तिकडेच मरशील. हा तुला लाच पाहिजे बीजेपी महेंद्र पाटलाला. आता हा मतदार एक मिनिट, हा मतदारसंघ स्नेहा पंडित दुबे यांचा आहे. खरं तर हा प्रश्न स्नेहा पंडित दुबे यांनी उचलला पाहिजे. आता राजन नाईक यांना महेंद्र पाटील यांनी काय सांगितलं ते मला माहिती नाहीये. प्रचंड पोलीस फाटा या ठिकाणी आला आणि या आदिवासींच्या या कणकणत्या उन्हामध्ये घरं तोडलीत. ही लहान मुलं आहेत, मी तुम्हाला दाखवतो बघा. हा लहान मुलगा असे तुमची आई नाही बाळा नाही मिळत, नाही मिळत. काय करतो शाळेत? एक मिनिट, काय तू काय करतो? शाळेत जातो? नाही कामाला जातो. कामाला जातो तू? एक मिनिट थांबा ना. तुम्ही कामाला जातो तू? कुठे जातो बाळा कामाला तू? धाब्यावर. धाब्यावर कामाला जातो. आज तुझं घर तुटलं बाळा. बघा एक मिनिट. हा मुलगा उठ बाळा, उठ जरा, उठ, उभा राहा, वरती उभा राहा, वरती उभा राहा, दिसू दे तू जरा. तुला नरेंद्र मोदींनी पाहिलं पाहिजे. आज नाईक साहेब, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हा एक लहान चिमुरडा मुलगा दाखवतो. माझ्या मते तो 8-10 वर्षाचा असेल. आज याची काय चुकी आहे? या कणकणत्या उन्हामध्ये तो स्वतः या वयामध्ये आज कमवायला जातो. इथेच आपल्याला कळतोय की आपला जो सरकार आहे तो किती सक्षम आहे. आता याला घर कोण देणार? महेंद्र पाटीलजी, मी तुम्हाला चांगला मानतो, चांगला मानत होतो, परंतु आता जे तुम्ही काही केलेलं आहे हे माणुसकीला काळिंब फासणारे कृत्य केलेलं आहे, मंदबुद्धीची आहे आणि हा लहान आहे. या मुलीची जबाबदारी ह्याच्या अंगावर आहे आणि ह्याची जबाबदारी आज सरकारच्या अंगावरती होती आणि सरकारच त्याला बेघर केलेला आहे. अजून कोण आहे ताई? तू? एक मुलगी आहे, हा, त्यांची मुलगी अजप एक आहे, पण ती कुठे गेलाय माहिती नाही. पण त्यांची मावशीला समजायला पाहिजे ना का माझ्या बहिणीची पोरं आहेत बारकी बारकी, जरा थांबत नाही. हा काय बोलत सुद्धा नाही. आणि ती बारकी बारकी पोरं त्यांना उपाशी पोटी राहतात. कुठे आले तर मागून खातात, आमच्याकडे आले तर आम्ही देतात, आम्ही हाल बघून त्यांना कपडे पण देतात कधी. हाच आहे का तुमचा सबका साथ सबका विकास? शेरूजी, आतापर्यंत बरंच काय भोगलं आम्ही लोकांनी. ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी, लग्नाच्या दिवशी रात्री घर सोडून मला तडीपार व्हावं लागलं. बायको माझी इथे, मी जंगलात वनवन फिरलो. या लोकांसाठी आम्ही प्रामाणिकपणे राहिलो. काल दिवसभर मला किमान 7 ते 8 लोकांचे निरोप आले की तुम्ही बीजेपी मध्ये या, तुमची घरं आम्ही तोडणार नाहीत. तसे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. सगळ्या लोकांनी आम्हाला निरोप दिले की तुम्ही भाजपमध्ये या. पण आम्ही आमच्या गावातली जी लोक आहेत त्या लोकांसोबत आम्ही बसलो. लोकांनी सांगितलं घरं तुटली तरी चालतील, पण भाजपसोबत आपण कधीच जायचं नाही. आणि मग आज सकाळी शेवटी आम्हाला काल दुपारी नोटीस दिली आणि आज सगळ्यांची घरं ही कातकरी लोक आहेत. सरकार सांगते कातकऱ्यांचा पुनर्वसन झालं पाहिजे, कातकऱ्यांसाठी सरकारने कायदा तयार केलाय. पण इथं कायदा सगळा धाब्यावर ठेवून कोणत्याही प्रकारची त्यांना पूर्वकल्पना न देता काल दुपारी 3-4 वाजता नोटीस दिली. आज डायरेक्टली येऊन घरं तोडून टाकली. या सर्वे नंबर 44-45चा 80 एकरचा प्लॉट आहे. याच्यामध्येच महेंद्र पाटलाचा बंगला आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचे रिसॉर्ट आहेत, पण एकाही रिसॉर्टला तडा गेलेला नाही. तुम्ही इथे बघितले ते मोठे मोठे कोबे बांधलेत, पण या आदिवासींची घरं 100 ते 150 वर्षापूर्वीपासून आहेत. पण आज ही जी 2 मुलं आहेत, ही मंदबुद्धी मुलगी आहे, हा एक मुलगा आहे, ह्यांची आई मयत झाली 2 वर्षापूर्वी. जेमतेम कापड टाकून ती लोक राहत होते. आम्ही त्यांचे हात जोडलं. मी त्यांना स्वतः सांगितलं की माझं घर तुम्ही तोडून टाका, जर तुम्हाला माझ्या जोडला बदला घ्यायचा असेल तर मी कुठेतरी जाऊन राहीन, पण या गरिबांची घरं तोडू नका. या लोकांसोबत फसवणूक झाली. जेव्हा आम्हाला कल्पना आलेली, आम्हाला जेव्हा माहीत पडलेलं की या लोकांचा ससामिरा आमच्या मागे लागलाय, आमची घरं तुटणार आहेत, तेव्हा आम्ही गावात मिटिंग घेतलेली. आम्ही लोकांना आमच्या सांगितलेलं की हे राजन नाईकने विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे, आपण घरं वाचवण्यासाठी राजन नाईकच्या घरावर मोर्चा काढूया. आणि राजन नाईकला जी खोटी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार आपण तिथे मोर्चा काढूया. पण आमच्या गावामध्ये ह्याच बीजेपीने बी टीम तयार केली. श्रमजीवी संघटना नावाची बी टीम आहे या ठिकाणी, आणि या श्रमजीवी संघटनेच्या लोकांनी आमच्या लोकांना फसवून ठेवलं आणि त्या लोकांना माहीत नाही पडलं. आणि आज सुद्धा ज्यावेळी इथे विरोध झाला तेव्हा स्थानिक गावकऱ्यांनी लाल बावट्याच्या ह्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांना सलाम केलं पाहिजे की ह्यांचा ह्या घराशी काहीच संबंध नाही. आज वाघोली निर्मल पासून आमचा आदिवासी समाज सगळी पोरं कामाला गेलेली नगरपालिकेत, सगळं कामधंदा सोडून आमच्यासाठी धावून आली लोक. आज मला स्वतःला शरम वाटते. रात्री विचार करत होतो की फास घेऊन मरून जावं. आम्ही विचार करतो की हजारो लोकांची घरं वाचवली आम्ही,
आतापर्यंत कुठे काय झालं का आम्ही धावून जातो आणि लोकांची घरं वाचवतो, पण आज स्वतःची आमची घरं तुटलेली आहेत. मूळ एक प्रश्न विचारतो. इतके वर्षापासून या ठिकाणी बहुजन विकास आघाडी या पक्षाचा साम्राज्य होतं. त्यांचे 3 आमदार एका टायमाला खासदार देखील होते. त्यांच्याकडनं तुमच्या बरोबर अशी वागणूक कधी झाली का? बहुजन विकास आघाडीची 35 वर्ष सत्ता चालली, आम्ही त्यांच्यासोबत कधीच नव्हतो. आम्ही त्यांच्या कट्टर विरोधात होतो, आज सुद्धा त्यांच्या विरोधात आहोत. कारण की आम्ही एका कम्युनिस्ट पक्षाच्या विचाराचं राजकारण करतो. आम्ही ह्या लोकांची अशी कोणाची घराची तोडातोडीचं राजकारण करत नाही. पण एक सांगायचं आहे की ज्यावेळी आमच्या शंकरपाड्यात लाईट नव्हती, या बहुजन विकास आघाडीच्या काळामध्ये देवराम पाटलांनी सरपंच होते, त्यांनी लाईट आणून दिली. आमच्याला घराला घरपट्या नव्हत्या. 2004ला बहुजन विकास आघाडीची सत्ता असताना आमच्या लोकांना घरपट्या लागल्या. आणि आज भाजपची सत्ता आल्यानंतर ज्या घराला लाईट बिल आहे, ज्या घरांना 2011च्या आधीपासून घरं आहेत, त्यांची घरं या भाजपच्या राज्यामध्ये तोडतायत. दुसरी गोष्ट की आपण सांगतो की नेहा दुबे मॅडमचा मतदारसंघ आहे, राजन नाईकने मुद्दा उपस्थित केलाय, पण हा एवढा मोठा विषय झाला की मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की ताई तुला सांगते फोन कर, ताई तुला सांगते फोन कर. मी नेहा दुबे मॅडमला फोन सुद्धा केला, पण त्यांनी सांगितलं मेसेजवर बोल. कारण की त्यांना भीती वाटते फोनवर बोलायला, की जर फोनवर बोलले तर रेकॉर्डिंग करतील आणि सांगतील. आम्ही त्यांना जाब विचारू ना की जरी तुम्ही आमचा मुद्दा उपस्थित नाही केला तर मग वाचवण्यासाठी तुमची भूमिका काय होती. आम्ही मानत होतो की श्रमजीवी संघटनेमधून नेहाताई दुबे तयार झालेल्या आणि चळवळीतून तयार होऊन आज तुम्ही आमदार बनल्यात. आमची घरं तुटत असताना तुमची काय भूमिका होती? तुम्ही लोकांनी का नाही आमच्या पाठीशी उभे राहिले? जर ताईने एक मुद्दा उपस्थित केला असता तिथं विधानसभेत, आज आमची घरं वाचली असती. आज सरकार सांगतायत 12 ते 3 बाहेर पडू नका, लोकांच्या घरावर छप्परच नाही, बाया बेशुद्ध येऊन पडल्या, पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली, पुरुष पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. इथे लोकशाही राहिलेली नाही. आणि सर्वात प्रथम आमचं हे 10x10चं ऑफिस होतं, हे 2011च्या आधीपासूनचं होतं, हे पंजे तोडून टाकलं पूर्ण. आम्ही सांगितलं ठीक आहे तुम्ही तोडा, आमच्या महिला आतमध्ये घुसून बसल्या, आम्ही सांगितलं ठीक आहे तोडू द्या, जर आमची गरज नाही तर आम्ही ऑफिस टिकून करणार काय. अशी ऑफिस आम्ही 10 बांधू, आम्हाला ऑफिसांची गरज पण नाही, पण आमची चळवळ टिकली पाहिजे, लोकांची घरं टिकली पाहिजेत. ताई ये जवळ इथे जरा. तुझं नाव सांग. पूजा पूर्ण नाव सांग तुझं. पूजा माळी, आदिवासी समाजाची. आदिवासी आजच्या या भर गरमीत आता तुला बेघर व्हावं लागलं, काय सांग? काय सांगणार. सरकार पण बघत असेल आमची तोंड, आमचे चेहरे, आमची पोट. जर बघितलं असतं ही परिस्थिती, आम्हाला बोलायचं काही गरजच नाही. आम्ही काय बोलणार? तुम्ही बघा ना, आमच्या तोंडावरती बघा. जर मीडियामध्ये दिसत असेल त्यांना का बोलण्याचा काही उपचारच नाही आहे. ह्या पब्लिकला बघून शकतो ना सरकार, आंधळे तर नाहीयेत. कारण की हा आंधळं होऊन हे काम केलेलं आहे. आज हे आंधळं होऊन काम केलंय. आमची चुकी काय आहे? फक्त एक गरीब होणे आमची चुकी आहे. आम्ही आदिवासी आहेत म्हणून आमची चुकी आहे. मतदान करणं मोठी चूक झाली. ही चुकी आमचा प्रश्न एक आहे गरिबांचा, की ज्यावेळी तुम्ही इलेक्शन घ्यायला येत होते त्यावेळीच तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती का नाही? बाबा इलेक्शन नका देऊ, नोटीस येणार आहे, हे तुटणार आहे, तुम्ही तुमचा सहारा करून घ्या. मग ज्यावेळी इलेक्शन घेतलं, आज इलेक्शन होऊन 8 दिवस झाले नाही आणि हा निर्णय घेतला कोणाच्या पोटी? गरिबांच्या पोटी. जर हा रूल करायचा होता त्यांना तर पहिला तिकडे बंगले तोडून दाखवा. तुम्ही पहिला 7-12 वाले तुम्ही सांगतात का 7-12 वाले आहेत, तुम्ही बंगले तोडून दाखवा, नंतर इकडे गरिबांच्या इकडे जेसीबी आणा. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर आज इतकी लोक ही बेघर झालेली आहे, अजूनही काही तोडक कारवाई सुरू आहे. माझं म्हणणं एकच आहे की ज्या वेळेला हे अतिक्रमण होत होतं त्यावेळेला तहसीलदार तलाठी डोळ्यात तूप घालून झोपले होते का? परंतु आज कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्या तरी पक्षाला टार्गेट करतोय, त्याला पाडण्यासाठी जर का तुम्ही ही कारवाई करत असाल तर खरंच तुम्ही माणुसकीला काळिंबा फासताय, हे चित्र स्पष्टपणे दिसतंय. जागा आहे ही सरकारला हवी आहे, परंतु ही एकच आरक्षित जागा नाहीये. तुमचेच जे पदाधिकारी आहेत, रामदास मेहर यांचा रिसॉर्ट तुम्ही कधी तोडणार, या प्रश्नाचं उत्तर राजन नाईक साहेब तुम्ही देणार का? आणि खरंच आज जे काही यांच्यावरती परिस्थिती आलेली आहे, या परिस्थितीबाबत आज ते त्यांचा जो काही त्रास आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या अनेक वर्ष इथे बहुजन विकास आघाडीची सत्ता होती, परंतु हितेंद्र ठाकूरांनी जे केलं नाही, हितेंद्र ठाकूरांना जे जमलं नाही, ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.